नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा मराठी विभाग वर्ग TYB सत्र पहिले। आज आपण वर्णनात्मक भाषा विज्ञान भाग 1 या भाषा अभ्यासाचे महत्त्व व पद्धती यांचा परिचय करून घेणार आहोत। समाज जीवनात परस्परांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जे संदेशन माध्यम आपण वापरतो ते म्हणजे भाषा होय। भारताला प्राचीन परंपरा आहे। भारत बहुभाषिक देश आहे। आर्यांची वस्ती असलेल्या या भौगोलिक प्रदेशात वैदिक काळात संस्कृत भाषा बोलली जात असे। आधुनिक काळात प्रचलित असलेल्या सुमारे 1654 बोली भाषांची जननी संस्कृत आहे। वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशानुसार भाषाभेद निर्माण झालेले आहे। या भाषांचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाषा अभ्यास पद्धती निर्माण झाल्या आहेत। त्यातील काही पद्धती आहेत तर ते आपण बघणार आहोत। पहिली जी पद्धत आहे त्या पद्धतीचं नाव आहे वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती। वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती ही ध्वनिरूप असते। यात भाषा ही ध्वनिरूप असते। या ध्वनींचे विश्लेषण करणे म्हणजेच वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती होय। ध्वनिरूप उच्चारण शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून कसे करावे याविषयी ही पद्धती मार्गदर्शन करते। भाषेच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारून उच्चारित ध्वनींचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न ह्या पद्धतीद्वारे केला जातो। या पद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती पुढील प्रमाणे। ही पद्धती वर्तमान काळाशी संबंधित आहे। म्हणजे या काळात भाषेच्या वर्तमान पद्धतीचा जो अभ्यास आहे तर तो केला जातो। प्रत्यक्ष बोलली जाणारीच भाषा ही पद्धती स्वीकारते। उच्चारित भाषेशी तिचा संबंध असतो। वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून भाषेतील ध्वनींचे विश्लेषण केले जाते। या पद्धतीलाच एककालिक भाषा अभ्यास पद्धती असेही म्हटले जाते। आधुनिक भाषा वैज्ञानिक फर्दिनांद सोसूर याने वर्णनात्मक भाषा विज्ञानाला महत्त्व दिले आहे। भाषेतील ध्वनी, त्याचे उच्चारण, त्यातील बदल, उच्चारण स्थान या सर्व घटकांचा आधार घेऊन ध्वनीचे जे विश्लेषण आहे तर ते वर्णनात्मक भाषा विज्ञानात केले जाते। त्यामुळेच या भाषा विज्ञानाला आधुनिक भाषा विज्ञान असेही म्हटले जाते आणि विशेष असे महत्त्व भाषा विज्ञानात वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीला असलेले आपल्याला दिसून येते। दुसरी जी अभ्यास पद्धती आहे तर ती आहे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती। भाषा अभ्यासाची सर्वसामान्य अशी ही पद्धती आहे। प्रत्येक कालखंडात बदलणाऱ्या सामाजिक मूल्यांचा शोध भाषेद्वारे घेता येतो। बदलत्या काळाचा संदर्भ घेऊन भाषिक व्यवहारही घडत असतात। काळाच्या प्रवाहात बदलणाऱ्या भाषिक स्वरूपांचा अभ्यास करणारी ही पद्धती म्हणजेच ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती होय। भाषा अभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो। भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्पर संबंध तपासणे हे या भाषा अभ्यासाचे एक उद्दिष्ट असते। अन्य तत्कालीन भाषांशी ह्या भाषेची तुलना केली जाते। एकच भाषा वैकासिक टप्प्यावर बदललेली असते। एका भाषेत किंवा भाषाकुळात होणाऱ्या कालिक बदलात उगम, विकास, संबंध इत्यादी संबंधीच्या भाषा अभ्यासाला फिलॉलॉजी किंवा फिलॉसॉफी ही संज्ञा रूढ झाली आहे। त्याचे तंत्र भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासासाठी 18व्या शतकात व 19व्या शतकात भाषा अभ्यासाची हीच पद्धत सर्वाधिक प्रभावी होते। ज्याला वर्णनात्मक अभ्यास हे नाव आहे त्याचे तंत्र भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासासाठी लागू पडते। एकूणच काय की जी वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास केले जात होतं त्याच तंत्राचा वापर करून ऐतिहासिक भाषा अभ्यासाचा सुद्धा अभ्यास केला जातो। तर वर्णनात्मक भाषा विज्ञान आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान परस्पर विरोधी नाही तर ते एकमेकांना परस्पर पूरक आहेत। एका भाषाकुलातील दोन भाषांचा किंवा एकाच भाषेतील दोन कालिक टप्प्यांचा आधी वर्णनात्मक अभ्यास केल्याशिवाय परिवर्तनाचे जे नियमन आहे तर ते नेमकेपणाने सांगता येणार नाही। कालिक टप्प्यातून संक्रमण करत असते।
प्रत्येक टप्प्यावर ह्या एकाच भाषेत काही ध्वनी परिवर्तने अर्थ परिवर्तने झालेली दिसतात. तर एकूणच इथे वर्णनात्मक भाषा विज्ञानामध्ये काय आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचा वर्णनात्मक दृष्टीने जो अभ्यास आहे तर तो करायचा आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास झाल्यानंतरच आपण त्याची भाषाकुल असतील किंवा कालिक टप्प्यांचा जो भेद आहे तर तो कोणत्या पद्धतीत करू शकतो, तर ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये करू शकतो. म्हणून आधी वर्णनात्मक दृष्टीने अभ्यास करावा लागतो, ते तंत्र अवलंबावं लागतं आणि नंतरच ऐतिहासिक भाषा दृष्टीने अभ्यास करता येतो. हिची जी वैशिष्ट्ये आहे तर ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. तर ती आहे, पहिला आहे, ही पद्धती कशाशी संबंधित आहे, तर इतिहासाशी म्हणजेच भूतकाळाशी संबंधित आहे. की भूतकालीन जीवन पद्धतीचा व घटनांचा ती आधार घेते. सामाजिक मूल्यांशी भाषिक स्वरूपाची तिचा संबंध असतो. गतकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक घटनांचा शोध या पद्धतीच्या माध्यमातून घेता येतो. या पद्धतीत ऐतिहासिक लिखित ग्रंथ आहे तर त्या साधनांचा सुद्धा आधार घेतला जातो. तर अशा पद्धतीने काय आहे, तर ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो. अधिक संदर्भासाठी तुम्ही ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे जे पुस्तक आहे तर त्याचा सुद्धा आधार घेऊ शकतात. तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती, तर भाषा अभ्यासाची ही तिसरी पद्धत होय. जगात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशावर भिन्न भिन्न समाज गट एकत्र राहतात. त्यांची भाषाही भिन्न असते. जगात सुमारे 3200 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्यांच्या असंख्य बोलभाषाही अस्तित्वात आहेत. या भाषांचा परस्परांशी असलेला संबंध शोधून काढण्यासाठी भाषा वैज्ञानिक तुलनात्मक भाषा पद्धतीचा अवलंब करतात. हिची जी वैशिष्ट्ये आहे तर ती पुढील प्रमाणे आहे. की यामध्ये काय होतं, तुलनात्मक भाषा विज्ञानामध्ये तुलनात्मक म्हणजे काय आहे, की दोन गोष्टी मध्ये तुलना करणे. मग ती कशा पद्धतीने केली जाते, तर त्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तर तो भाषेच्या संदर्भातही केला जातो. दोन राष्ट्रे, दोन संस्कृती, समाज, पद्धती, कालखंड यांचा आधार ह्या पद्धतीत घेतला जातो. त्यामध्ये दोन राष्ट्रे, तिचं संस्कृती, समाज, पद्धती किंवा त्या कालिक जे कालखंड आहे तर यांचा सुद्धा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो. भिन्न भिन्न भाषेत वेगळे कसे उच्चार आहे तर ते उच्चारले जातात किंवा ध्वनी उच्चारले जातात याचाही अभ्यास या पद्धतीत केला जातो. उदाहरणार्थ संस्कृत मधील अ या सर्वनामाबद्दल वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे ध्वनी व त्याचे उच्चारण करणारे शब्द हे अस्तित्वात असतात. याचा अभ्यासही या पद्धतीत होतो. उदाहरणार्थ संस्कृत मध्ये अहम, प्राकृत मध्ये अस्मी, बंगाली मध्ये आमी, मराठीमध्ये मी, हिंदी मध्ये मैं, कोकणी मध्ये आव. तर थोडक्यात एकच शब्द भिन्न भिन्न भाषेत कसा वापरला जातो याविषयी तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती माहिती देते. त्यामुळे दोन भाषांमध्ये परस्पर जो संबंध आहे तर तो स्पष्ट करता येतो. मात्र तुलनात्मक भाषा विज्ञानामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या पद्धतीमध्ये जो भाषेचा अभ्यास केला जातो किंवा जी तुलना केली जाते ती श्रेष्ठ कनिष्ठवाची नसून तर ती फक्त त्यामधील साम्य भेदाच्या संदर्भामध्ये केली जाताना आपल्याला दिसून येते. आणि शेवटचा जो प्रकार आहे तर तो आहे समाज भाषा अभ्यास पद्धती. तर समाज, भाषा व संस्कृती हे परस्पराश्रयी असलेले आपल्याला दिसून येतात. की समाज असेल तर काय निर्माण होते त्यांची, तर भाषा निर्माण होते आणि त्या भाषेच्या किंवा समाजाच्याच माध्यमातून काय निर्माण होते, तर संस्कृती निर्माण होत असते. समाज आणि संस्कृती या दोघींची वाटचाल भाषेच्या माध्यमातूनच पूर्णत्वास जाते. समाजाच्या रूढी, परंपरा, श्रद्धा, लोकव्यवहार, संस्कृती या घटकांशी भाषेचा जो संबंध आहे तर तो असतो आणि समाजशास्त्र आणि भाषाशास्त्र यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन समाज भाषा अभ्यास पद्धतीचा स्वीकार केला गेला आहे. आधुनिक काळात समाज भाषा विज्ञान हे नवे अभ्यास क्षेत्र आहे. तर या पद्धतीतूनच निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात की समाजामध्ये असलेले जे वेगवेगळे गट आहेत तर त्यांचा जो अभ्यास आहे तर तो समाज भाषा अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. तर ह्या काय आहेत, तर वर्णनात्मक भाषा विज्ञान असेल, त्यानंतर ऐतिहासिक भाषा विज्ञान असेल, तुलनात्मक भाषा विज्ञान असेल किंवा समाज भाषा अभ्यास पद्धती असेल, त्याचबरोबर इतरही काही ज्या भाषा अभ्यास पद्धती आहेत तर त्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु प्रामुख्याने किंवा महत्त्वाच्या आहेत तर ते ह्या 4 अभ्यास पद्धती असलेल्या आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात जास्त जो
भाषेचा जो अभ्यास आहे तर तो वर्णनात्मक पद्धतीने केला जातो. त्यानंतर इतिहासाचा शोध घेण्यासाठी ऐतिहासिक भाषा अभ्यासाचा वापर आहे किंवा ती पद्धती आहे तर ती अवलंबली जाते. त्यानंतर तुलनात्मक दृष्टीने किंवा तोलनिक स्वरूपामध्ये सुद्धा आपण भाषेचा जो अभ्यास आहे तर तो करू शकतो. त्याच पद्धतीने आपण सामाजिक दृष्टीने समाजामध्ये असणारे सर्व घटक असतील तर त्या घटकांच्या अनुषंगाने सुद्धा भाषेचा जो अभ्यास आहे तर तो करू शकतो. आणि त्यानुसारच आपण काय करतो की विशिष्ट पद्धत वापरून भाषा अभ्यास आहे तर तो करू शकतो. यानंतरचा भाग पुढील लेक्चर मध्ये होईल. धन्यवाद.